7 आहे. याच्या 2 महिन्या अगोदर त्याच्या उजव्या पायाला काटा कुपलेला होता आणि त्यामुळे याई म्हणते की त्याच्या पायाला गाठीसारख्या आलेल्या होत्या. तिचा पाय देखील सुजलेला होता. या त्रासासाठी याई प्रार्थना करून घ्यायची पण तिची त्याला फरक जाणवत नव्हता. वेदना जास्तच होत होत्या. या त्रासाकरिता आई म्हणते की ती डॉक्टरांकडे जाऊन आली. आई म्हणते की डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर तिला अजून जास्त त्रास व्हायला लागला. या त्रासासाठी आईने मंगळवारच्या दिवशी 2 वेळा तिने प्रार्थना करून घेतली. याच्याने पण त्याला काहीच फरक जाणवला नाही. या त्रासासाठी आई प्रार्थना येत राहिली आणि प्रार्थनेमध्ये ती भाग घेत राहिली. हलवलं प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून पूर्णपणे आईला बरं वाटतं. आई काटोराजाला पूर्णपणे बरे तर काय त्रास होत नाही. वाजवा जरा 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 पुन्हा पुन्हा येऊन बस. आवणीपासून पहिली आवणी घेतली तेव्हापासून वाटेवर काटा खोपला तेव्हापासून तिचा पाय सुजला. इकडे गाठी आल्या. सगळं पाहला. मग तू डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर जास्त झालं, मोठा सुजला झाला होता. मग त्याच्यासाठी काय केले? मंगळवारी 2 वेळा इकडे प्रार्थना केली तरी बरं नाही वाटत तुला. मग काय केलं? घेतोच राहिलं तेव्हा तुला बरं वाटतं. रविवारपर्यंत गाठी होत्या. आता गेल्या रविवार तोपर्यंत होत्या गाठी. आणि कधी तुला बरं वाटलं? या आठवड्यामध्ये तुला पूर्णपणे बरं वाटलं. गाठी नष्ट झाल्या. कोणा बरं केलं? येशूने जरा त्याला